आता आपण TCS ची कंपनी बनवूया. TCS कसा लागवतो बोललो, टिंबरवर, म्हणजे लाकडी वस्तू, बांबू, याच्यावर काय बसतो, TCS बसतो. TCS साठी पहिल्यांदा आपल्याला कंपनी क्रिएट करावी लागेल. कंपनीचं नाव आहे काशीद श्रीमध्ये बनवतो, काशीद प्रायव्हेट लिमिटेड. बरोबर आहे का? मला दिसतंय का? महाराष्ट्र टाकलं. पहिल्यांदा TCS ऑन करावं लागेल आपल्याला. काय ऑन करावं लागेल? TCS. TCS बघतो. तर TCS ला पण कंपनी कुठली बनवली? काशीद प्रायव्हेट लिमिटेड. त्याच्यामध्ये आपल्याला बॅलन्स शीट बनवावं लागेल. पहिल्यांदा TCS ऑन करावं लागेल. दिसतंय का? GST ऑन करावाच लागेल. GST पण आहे. GST पण ऑन केलाच आपण. त्याच्यानंतर F11 करून TCS पण येस करावं लागेल. इथे दिसतंय का? TCS, TDS नाही, काय? TCS चा नंबर दिलाय त्यांनी इथे. दिसतंय का? हे GST आहे, हा TCS. 4787 900. त्याच्यानंतर इथे आपल्याला टॅन नंबर दिलाय AFCD 55123. ठीक आहे. कंपनी पुणे, इथं 99 ठेवलं. ठीक आहे. TCS ऑन केला आपण. TCS ऑन केल्यानंतर आता आपल्याला रुपीज बघायचं. बरोबर. पहिल्यांदा बॅलन्स शीट दिली त्यांनी TCS ला. दिसतंय का? कॅपिटल 5,50,00,000 नाही, 3,350 लाख. कॅपिटल अंडर काय देणार? कॅपिटल अमाऊंट किती बोललात तुम्ही? 50 लाख. नंतर कॅश इन हँड 4,50,000. 4 लाख. नेक्स्ट आहे कॅनरा बँक. कुठली? कॅनरा बँक अंडर बँक 23 लाख. त्याच्यानंतर स्टॉक आहे, टिंबर आहे. टिंबर कुठे बनायचं? दिसतंय इथे बघा. 500 MT टिंबर 4,500 ला, 22,50,000. कळलंय का? युनिट बनवावं लागेल. युनिट मध्ये बनवावं लागेल MT. काय? मॅट्रिक टन बोलतात. मॅट्रिक टन MT. दिसतंय का? मॅट्रिक टन. MT बनवायचं. याचा फोटो काढला बरोबर MTचा. प्रोडक्ट आहे, टिंबर प्रोडक्ट आहे. पहिले TDS मध्ये प्रोडक्ट नव्हतं. TDS मध्ये प्रोडक्ट नाही, प्रोडक्ट आहे. कुठल्या नावाचं प्रोडक्ट नव्हतं? टिंबर. कुठलं? टिंबरला काय नको, इथे MT. बरोबर का? इथं स्पेसिफाय डिटेल, HSN नंबर दिलाय का त्याचा? नाही, काय दिलाय? दिसतंय का?
18% GST आहे. दिसतं तिथे किती आहे? इथे स्पेसिफाईड डिटेल मध्ये नाही, इथे पण स्पेसिफाईड डिटेल टॅक्सेबल किती 18 आहे. इथे गुड्स ठेवायचं आणि इथे आपल्याला TCS शब्द पाहिजे. आहे का इथे कुठे TCS? नाही ना, त्याच्यात TCS ऑन करावं लागेल. F12 करावं त्याच्यावर. काय बोलतात आपलं F12. TCS शब्द आहे का बघा कुठे? एनेबल TCS यूज करा. इथे काय करायला लागेल आपल्याला? इन्व्हेंटरीवर F12 दाबा. ते बनवता त्याच्यावर F12 दाबा. येस केलं. इथे फोटो काढा. इन्व्हेंटरी मध्ये कुठलं बटन दाबलं? F12 12. आता बघा आलं. हे नव्हतं. टिंबर बनवते वेळी आलं. स्पेसिफाईड डिटेल टॅक्सेबल गुड्स हे ऑप्शन नव्हता. इथे येस केलं. इथे ऍप्लिकेबल. बरोबर. इथे आपल्याला नेचर ऑफ गुड्स बनावं लागेल. TCSचं नेचर ऑफ गुड्स म्हणजे असं नाही आपण TDSचं बनवलं होतं नेचर ऑफ गुड्स, तसं इथे अल्टसी करून बनवायचं. कसं बनवायचं? अल्टसी इथे बनवायचं. कळलंय का? इथं दिलंय त्यांनी तसं. दिसतंय का? आता इथे बनवलं नव्हतं मी, तर मी काय कुठलं बटन दाबायचं? आणि इथं टिंबर ऑप्टेन अंडर फॉरेस्ट लिस्ट दिसतंय का? अंडर फॉरेस्ट लिस्ट कळालंय का? सेशन कोड दिलाय त्याने 206C. बरं, पेमेंट कोड पण दिलाय 6CB. याला किती टक्के द्यायचं? 2.5. दिसते ना? त्याचा एक फोटो काढ. हे बनवलं मी आता. 2.5% आहे ना. 50 एक्झाम्पशन 50 किती आहे? करू कसं? इथं काय नाही. हे कुठून ऑन केलं कळलं का? हे नव्हतं ऑप्शन. F12 दाबलं, इथे येस केलं, मी इथे येस केलं, इथे नव्हतं ते. मेजर अल्टसी दाबायचं. क्वांटिटी आहे 500 मीटर. बरोबर का? 500 दिसतंय का? कितीला आहे? 4,500. बरोबर का? आता टॅली झाले का बघा लेंजर. आता एंट्री बनवायची. पहिल्यांदा गुड्स सोल्ड टू जैन शॉप मिल्क लिमिटेडला 18% GST, 2.5% काय? TCS. सोल्ड मध्ये विकलंय. वाउचर मध्ये F8 एंट्री येणार. कुठे आहे ना? कंपनीचं नाव काय? कोणाला विकलंय? जैन शॉप मिल्स लिमिटेड. जैन शॉप मिल्स लिमिटेड याला विकतो आपण. समजी डेटा द्यायचं. काय द्यायचं? इथे ऍप्लिकेबल येस करतो. सेम TDS सारखं नाही का? इथे काय करायचं त्याला? येस. कंपनी रेसिडेंट द्यायचं. काय द्यायचं? कंपनी रेसिडेंट. पॅन कार्ड नंबर कंपल्सरी, नाही तर मग डायरेक्ट 20% GST नंबर असेल त्याचा तरी तो टाका. जेन्स नेम ऑफ आयटम मध्येच टाकावं लागणार, कारण ते टिंबर हे आहे, प्रोडक्ट आहे. नाही तर इथे इंटर करता. GST सारखं तुम्ही इंटर करा, तसं ना. इथे काय क्वांटिटी दिली 150. सांग 150 आणि इथे किती लिहायचं आपल्याला? 6,000. कळालं? हॅलो. हो बघतो. ठीक आहे बघ.
600 कळलंय का टिंबर. इथे आपल्याला काय झालं फॉरेस्टचे सॉरी सेल करतो ना. सेलला त्याने कसं बनवलं इनडायरेक्ट इन्कम दिलं असेल. सेल्स करतो ना विकतोय ही एंट्री बनवतो मग सेल. सेल्स गुड्स @18% सेम बनवलं. काय बनवायचं सांगा. किती पर्सेंट मला काय देणार सेल्स स्पेसिफाय डिटेल टॅक्सेबल किती टक्के 18. इथे गुड्सच ठेवलं टिंबर गुड्स आहे कळतं ना. इथे यस करायचं स्टॅच्युटरी ॲप्लिकेबल आणि इथे बनवलं ना आपण नेचर ऑफ गुड्स. हां दिसतंय का हे बघा ॲप्लिकेबल हे आता म्हणून टिंबर फॉरेस्ट लिस्ट हे पाहिजे दोन्ही असतील इथं. सेलला सेल्स स्पेसिफाय डिटेल 18 सेल गुड्स यस टिंबर फॉरेस्ट लिस्ट बरोबर. आणि ह्याच्या खाली TCS लिहायचं. ह्याच्या खाली काय लिहिणार 2 वेळा एंटर करावं लागतं नाही तिथंच TCS बनवायचं घ्यायचं खाली त्याच्या खाली यायचं. GST आपण काय टाकायचं ते पण टाकायचं ना. TCS ला अंडर काय देणार ड्युटीज अँड टॅक्सेस आलं का. TCS हे घ्यायचं टिंबर ऑप्टेन फोटो ड्युटीज अँड GST HSTचं काढायचं ना बनवायचं आपल्याला 6 नाही 9 18च आहे ना ते. हा TCS टाकला ऑटोमॅटिक आला पाहिजे आला का बघा. आता GST @ किती टक्के ड्युटी अँड टॅक्सेस GST C 9 नॉर्मल राऊंडिंग बरोबर. नंतर GST @ नॉर्मल TCS पण टाकला GST TCS 2.5% आला. किती आलाय बघा कॅल्क्युलेटरने 9 लाख इंटू 2.50% बरोबर. याचा एंट्रीचा फोटो कळालंय. TCS टिंबर नेम ऑफ आयटम मध्ये बनवायचं आणि हा ऍड होणार समजतंय का. TDS काय व्हायचा लेस व्हायचा मायनस व्हायचा माहिती आहे ना. आता दुसरं रिसिव्ड 5 टिंबर रिटर्न आले जेन्सकडून किती टिंबर 5. F10 क्रेडिट नोट सेल्स रिटर्न सेल्स आहे ना सेल्स रिटर्न कोणाकडून जेन्स नेम ऑफ आयटम टिंबर बरोबर का. किती टिंबर रिटर्न आले 5 बरोबर. सेल गुड्स रिटर्न सेल्स बरोबर. स्पेसिफाय डिटेल टॅक्सेबल किती 18 गुड्स यस ॲप्लिकेबल टिंबर नाही पहिलं TCS बरोबर का. GST HST फोटो झालं. नेक्स्ट गुड्स सोल्ड केलं युनिव्हर्सल कॉर्पोरेशन 18% GST TCS नील बिकॉज टोटल अमाऊंट इन एक्झम्पशन लिमिट म्हणजे कमी आहे अमाऊंट त्याला TCS तिकडे आहे ना मी गेलोच नाही.
आहे ना? कोणाला खोलायचं आहे? समजलंय आता कुठली एंट्री आहे? गुड्स परत काय केलंय? विकलंय कोणाला? युनिव्हर्सल. आता काय झालंय विषय काय आहे की त्याचा 50 ने 6,000 कमी येते. एक्झामची लिमिट 50,000 आहे ना. एक्झामची लिमिट कमी केलंय. हे होतं किती होतं बघितलं का तुम्ही? एफएटलाच एंट्री आहे ना TCS ची. काय नाव आहे सर आता? युनिव्हर्सल कॉर्पोरेशन, बरोबर का? युनिव्हर्सल कॉर्पोरेशन अंडर द्यायचं सगळे डेटा इथे. येस, बरोबर ना? कंपनी रेसिडेंट, त्याचा पॅन कार्ड नंबर टाकून द्यायचा. त्याला TCS बसणार नाही का? टिंबर ना? किती टिंबर विकले? 6, बरोबर का? किती आलं? 3 लाख. 5 लाख एक्झामची लिमिट आहे. ते बघा ना. किती होतं? 5 लाख. आपण किती टाकलं? चेंज करावं लागेल. ऑप्टन मध्ये जाऊन सेल गुड्स टाकावं लागेल, बरोबर ना? हे बनवलं होतं आठवत आहे ना? आता बरोबर. याला काय आहे ना 18% ना. आता जरी टिंबर टाकलं आधी आपण ते कमी टाकलं होतं का? नाही तर आलाच नसतं. आधी मी 50 टाकलं. टाकायचंच नाही टिंबर. उभं राहते युनिव्हर्सल टिंबर किती होते? 50, 6, 30, 3 लाख, बरोबर का? सेल गुड्स टिंबर. ठीक आहे, आता येतोय हा. एंड ऑफ लिस्ट करा, नका टाकू. त्यांनी नाही सांगितले टाकायला. TCS ने बिकॉज टोटल अमाऊंट एक्झामची लिमिट पेक्षा जास्त आहे, बरोबर? फक्त TCS CGST आणि GST टाकायचं. काय टाकायचं? CGST आणि बस, एवढीच एंट्री. कळालंय का? कारण त्याचा एक्झामची लिमिट 5 लाख आणि एंट्री किती आली? 3 लाख. त्यामुळे TCS नाही. याला TCS द्यायचा का नाही? ठीक आहे, खाली पण नाही आहे. 2 नंबरची एंट्री आहे ना. हे झालेले क्रेडिट. युनिव्हर्सल टिंबर 6, बरोबर का? डायरेक्ट CGST TCS नाही. नेक्स्ट एंट्री काय आहे? हे ना जेन्स सगळे आले चेक. विकलं होतं ना वरती बँक जेन्स किती? 10,48,350. 10,48,300 क्लिअर. त्याचा चेक नंबर दिलाय त्यांनी.
664537 आणि बँक दिलेली आहे त्याची बँक ऑफ बडोदा दिसते. बँक ऑफ बडोदा कुठली आहे? चंद्रपूर. पैसे आले. नेक्स्ट पैसे आले. रिसिव्ह फुल अमाऊंट युनिव्हर्सल कॉर्पोरेशन चेक. युनिव्हर्सल आत नाही विकलं होतं पैसे रिसिप्टला वरती बँक युनिव्हर्सल कॉर्पोरेशन 354 चेक नंबर हाँ 85 त्याच्या बँकेचं नाव आहे बँक ऑफ इंडिया चंद्रपूर. नंतर TCS गव्हर्नमेंट नेट बँकिंग बरोबर का? पेमेंट वरती बँक TCS गव्हर्नमेंटला भरला TCS 6587 सगळा भरला आहे. ते जिरो आला बघ दिसतंय का? नेक्स्ट पेड GST पेबल अमाउंट गव्हर्नमेंट थ्रू नेट बँकिंग पेमेंटला वरती बँक CGST पेबल अमाउंट गव्हर्नमेंट थ्रू नेट बँकिंग नाही हे सांगितलं ना सगळीच केली पे तेवढंच आहे. ठीक आहे ठीक आहे ना पेमेंटला 105300 GST 105300 भरले गव्हर्नमेंट 658799 झाले. TCS ची एंट्री इम्पॉर्टंट आहे. बॅलन्स शीट बघा टॅली किती नव्हते हे आहे ना मी दिसत नाही 527 दिसते का 5292 and profit 292500 दिसत नव्हतं 292500 दिसतंय का 292500 काय करू मला आपण सगळे रेकॉर्ड केले ते सेशन्स